कित्येक काळापासून एक अवधूत पंथ आहे, पण तो वाढला का नाही? गजानन महाराज संस्थान सारखं याचे अनेक किस्से आहेत, पण तरी या संप्रदायामधले काही लोक आहेत की हे सर्व टिकून ठेवत आहेत. असाच एक प्रगट दिन सोहळा ऋणमोचन यात्रेत असतो आणि त्याच प्रगट दिन सोहळ्याचं आखोत एका हाल आपण तुम्हाला सांगत आहोत. ह्या इथं हा प्रगट दिन सोहळा असते. आपण राम राम नमस्कार करतो, पण त्या अवधूत पंथातले जे लोक आहेत ते सर्व जय अवधूत म्हणतात, म्हणजे तो पंथ त्या नावाने ओळखला जातो. या अवधूत संप्रदायाचं मूळ ठिकाण आहे सावंगा विठोबा, ज्याला पंढरपूर म्हणून ओळखल्या जातंय. मग हा संप्रदाय इतक्या वर्षाचा असल्यानंतर सुद्धा गजानन महाराज संस्थान शेगाव सारखं हा संप्रदाय लोक त्यांच्यासोबत जुळले असल्याने वाढला का नाही, किंवा जुन्या काळात जे सावंगा विठोबा ज्याला राऊळ म्हणतात त्या राऊळ किंवा या पंथाची प्रगती का झाली नाही, या खोलात न जाता आपण या अवधूत पंथातील नवीन पिढीने इथं फक्त भजनं म्हटले जात आणि ते लिहिता येत नव्हते, मुखपाठ असायला पाहिजेत. पण गुरुजी म्हणून आसरा येथील देशमुख कंपनीतले यांनी या अवधूत पंथाचा परिपाठच बदलून टाकला. तीर्थक्षेत्र ऋणमोचन येथे ते प्रगट दिनचा सोहळा गेल्या 16 वर्षापासून 80 गावाच्या योगदानातून तिथे ते आयोजित करतात आणि हे या वर्षीचं त्यांचं 16वं वर्ष. तिथे कीर्तनं, प्रवचने, म्हणजे जो विठ्ठल संप्रदाय आहे त्याच्यात तोलीसतोल त्यांनी हा संप्रदाय आणून टाकलेला आहे. म्हणजे नवीन पिढीत त्यांना चालना दिले. विखुरलेला अवधूत पंथ त्यांनी ऋणमोचनला एका जागी आणून हा भव्य दिव्य सोहळा ते घेतात. दोघंही उभयता हे शिक्षक आहेत. तुमच्या स्वभावात इमानदारी आणि व्यवहारात जर पारदर्शकता जर असली तेव्हाच असे भव्य दिव्य सोहळे आयोजकाला आयोजित केले जातात. या प्रसंगी त्यांना ज्यांची साथ मिळाली अशा लोकांचा त्यांनी तिथे सत्कार सुद्धा घेतला. दरवर्षीप्रमाणे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेलो आहोत. हा एक भव्य असा आपला संमेलन म्हणून चाललं. या ठिकाणी सर्व ठिकाणाहून सर्व प्रकारची मंडळी इथे आलेली आहे. दरवर्षी येतात. मी तुमच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा वाटते आणि तुमच्याच सहकार्याने हा कार्यक्रम सुरू आहे. तर आमचं काहीच नाही. तर आपल्या या चतुर्पदी नामामध्ये आधी फक्त भजन तुम्ही दिसलं, कथा कीर्तन वगैरे नव्हतं, त्यामुळं त्याचा प्रचार जरा थांबलेला होता. पण आता श्रावणबाबा महाराज पासून यादवबाबा महाराज पासून आता ती सर्व महाराज मंडळी यांनी या चतुर्पदी नामाला बाहेर काढलं आणि त्याचा प्रचार सुरू केला. आणि त्यामध्ये फुल नाही फुलाची पगडी एक खारीचा वाटा झाला आहे, होत आहे, होणार. तर या ठिकाणी सर्वप्रथम मी आमच्या या कार्यक्रमात सहकार्य करणारे आपले सावंगा विठोबा देवस्थानचे अध्यक्ष माननीय, त्या कार्यक्रम झाल्यानंतर जे साहित्य शिल्लक राहते ते आम्ही विकून टाकतो आणि त्याची जे आली रक्कम आहे ती आहे 20,113 रुपये. अशी एकूण जमा रक्कम 4,12,371 रुपये. आणि आता जेव्हा मागच्या वर्षी आपण कार्यक्रम केला त्याचा खर्च आहे चालू म्हणजे 2025चा खर्च रक्कम आहे ती 2,18,548 रुपये. कार्यक्रम अखेर शिल्लक रक्कम होती 1,93,823 रुपये. कार्यक्रमानंतर काही बाकी असलेली वर्गणी आली ती रक्कम आहे 2,000 रुपये. त्या ज्या शिल्लक रकमेचे जे बँकेतील व्याज आहे ते मिळाले 13,708 रुपये. एकूण शिल्लक रक्कम होती यावर्षी कार्यक्रम सुरू करताना 2,09,531 रुपये. अक्षरी 2,09,531 रुपये. अशा प्रकारे एवढी रक्कम आपल्याकडे शिल्लक असताना आपण हा कार्यक्रम यावर्षी सुरू केला आणि यावर्षी जो खर्च लेखाजोखा आहे पुढच्या वर्षी वाचून दाखवण्यात येईल. यानंतर आता वेळ बराच झालेला आहे.
महाराजांना विनंती करतो, आरती घ्या आणि महाप्रसादाला आपण सुरुवात करू. देर आहे दुरुस्त आहे अशी म्हण या आपल्या अवधूत पंथाला तंतोतंत लागू पडते. 16 वर्षाच्या कृष्णाजी महाराज प्रगट दिनानिमित्त ही जर एवढं भव्य दिवोजन आयोजन इथं होत असेल, मग आदिमाया काळापासून हा पंथ स्थापित झालेला आहे, तर हा इथेच का राहिला आणि गजानन महाराज संस्थान हे 100 ते 150 वर्षाचं आज विदर्भात प्रसिद्ध आहे. हा विचार जुन्या पिढीतील लोकांनी करावा. तुम्हाला व्यक्तिपूजक व्हायचं आहे का भक्तिपूजक व्हायचं आहे? मी मोठा आणि जो करते तो मोठा झाला नाही पाहिजे, तिथे फुकटाचं मला स्थान मिळालं पाहिजे, ह्या भावना ज्या या अवधूत पंथात लोकांमध्ये रुजलेल्या आहेत, त्या भावनेपासून जर हा संप्रदायातील लोक परावृत्त जर झालेत, मग ते व्यसनमुक्ती असो का कुठलेही प्रकार असो, अशा वेळेस हा संप्रदाय पुढे न्यायचा जर असेल तर आपल्याला स्वार्थपणा सोडून अवधूत पंथच कसा पुढे जाईल याचा विचार करावा लागेल. आणि तो पंथ पुढे नेण्याची शक्ती कोणामध्ये आहे हा सुद्धा विचार करावा लागेल. आज आपल्याजवळ ट्रस्ट आहे, ट्रस्टींना सुद्धा विनंती करतो की आपण फक्त सावंगा विठोबा यावर लक्ष केंद्रित न करता याचा प्रचार प्रसार हा प्रत्येक गावात असलेल्या भक्तांमध्ये कसा होईल याचाही सुद्धा विचार करावा लागेल. येणाऱ्या काळात अवधूत संप्रदायाच्या भजन स्पर्धा, तसेच रिनमुचेनमध्ये जी गुरुजी वास्तू करण्याचा प्रयत्न करायत, अशा उत्कृष्ट कार्यक्रमासाठी सढळ हाताने मदत करावी. पण ती मदत सढळ हाताने करताना योग्य माणसाच्या हातात गेली पाहिजे याचा सुद्धा विचार करणे भाग आहे. मीडियाच्या माध्यमातून आपला अवधूत पंथ मागं पडलेला आहे. मीडिया आपल्या पंथाकडे जास्त लक्ष देत नाहीत, पण आपल्यातीलच एक अवधूत पंथातील भक्त आणि त्याचं जर चॅनल असलं, आणि ते चॅनल म्हणजे गन्ना पन्ना, यावेळेस आपलं सुद्धा कर्तव्य राहील की आपल्या अवधूत पंथाचा प्रचार प्रसार हे चॅनल जास्तीत जास्त करणार. त्यासाठी ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. तर भक्त हो, नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्कीच दाबा. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पात्रा गन्ना पन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन राजीव गवई सोबत. फोन केली यादव महाराजांनी लक्षात. 2010 साली